फिफा विश्वचषक 2026 आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय। सेमीफायनलमध्ये 4 दिग्गज संघांनी धडक मारलेली आहे। अर्जेंटिना, इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेन। इतिहास पाहिला तर अर्जेंटिनानं 1978, 1986 आणि 2022 असे 3, फ्रान्सने 1998, 2018 मध्ये विजेतेपद मिळवत 2, तर स्पेननं 2010 आणि इंग्लंडने 1966 मध्ये प्रत्येकी 1 विश्वचषक जिंकलेला आहे। म्हणजेच या 4 संघांच्या नावावर एकूण 7 विश्वचषक विजेतेपद आहेत। यंदाच्या स्पर्धेमध्ये मात्र प्रत्येक संघ दमदार लईमध्ये दिसतोय। अर्जेंटिनाचा आक्रमक खेळ आणि मोठ्या सामन्यांचा अनुभव, इंग्लंडचा संतुलित संघ, फ्रान्सची वेगवान आघाडी आणि स्पेननं आपल्या पारंपरिक पोझिशन फुटबॉलच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवलेले आहे। सध्याचा फॉर्म पाहता गतविजेता अर्जेंटिना यावेळी आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय। या संघानं 3 वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे। 2026 मध्ये मेस्सीच्या संघानं गट फेरीपासून ते बाद फेरीपर्यंत सातत्यानं प्रभावी कामगिरी केलेली आहे। आणि जर फ्रान्सला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनायचं असेल तर फ्रान्सचा कर्णधार आणि गोल मशीन किलियन एम्बाप्पेला आपली गोल करण्याची मालिका कायम ठेवावी लागणार आहे। मात्र सेमीफायनल मध्ये एक चूक देखील मोठी असू शकते, त्यामुळे एका चुकीची किंमत देखील मोठी असू शकते। आता प्रश्न एकच आहे, यंदा चौथा तारा अर्जेंटिनाच्या जर्सीवर झळकणार, फ्रान्स तिसऱ्यांदा जग जिंकणार की इंग्लंड किंवा स्पेन इतिहास रचणार?